का तर शिंदे साहेब बोलतात. हो द्या. हॅलो. हॅलो. हा हा साहेब, बाणेगाव मध्ये आलो. कुठे? बाणेगाव घनसावंगी तालुक्यात. अच्छा, घनसावंगी. 90% लोकांना शिफ्ट केलं काल रात्री. ओके. आणि आता पाणी थोडं वाढायला लागलंय, वरून पाणी थोडं जास्त यायला लागले, पाणी वाढते. सगळे गावकरी पण माझ्यासोबत, मी पाणी दाखवतो तुम्हाला. दिसतंय का? हो, पाणी आलंय पाणी. हो, पूर्ण हे गावात पाणी शिरले पाणी आता. आलंय. लोकांच्या घरात पाणी गेलंय. हो, घरात पाणी गेलंय. जवळपास 90% लोक शिफ्ट केले. आणि घनसावंगी आणि अंबड तालुक्या मतदारसंघामध्ये 10,000 लोकांना आम्ही शिफ्ट केलं. 12 कॅम्प उभे केले आणि त्यांची जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करतोय. त्यांना जेवणाची व्यवस्था, त्यांना आता काही कपडे लत्ते अंगावर पांघरून वगैरे सगळं करा. सगळी व्यवस्था करतोय. गावातल्या काही लोकांना आपल्याला बोलायचं. साहेब नमस्कार. आमच्या इथं 2006ला पण याच पद्धतीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यानंतर आज परत ही 2025ला उद्भवली. इथं सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या प्रशासनाकडनं आणि आमच्या लोकप्रतिनिधी दादाकडनं. परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही पूरपरिस्थिती कायम जर अशीच राहिली दरवर्षी, तर हा आम्हाला जो जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती 2-3 पूल आहेत सर. ते पुलाचं जर आम्हाला काम करून मिळालं तर हे पाणी जरी आलं वारंवार तर आम्ही तिथून लवकर बाहेर पडू शकतो. मुलांची उंची वाढवायची ना. हो, पुलाची हाईट किंवा मग नवीन जर दिले तुम्ही. नवीन उंचीचा पूल बनवायचा. हो, पूल जर मिळाले. हां ते करून देऊ, आपण करून देऊ. हा. ठीक आहे. कारण की पूर परिस्थितीला आपण तर काय सामोरे जाऊ शकत नाही. तेवढा जर पर्याय निघाला बाहेर तर तो शेतकऱ्यामध्ये थोडी समाधान. शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे, काही काळजी करू नका. आणि काही पशुधन पण संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडान तर तुमच्या सोबत आहेत, दिवस रात्र कार्यकर्ते आहेत, सगळे आहेत. पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्या बरोबर. जे जे काही नुकसान झालंय, शेतीचं झालंय, शेती खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलं आहे, घरांची काय पडझड झाली आहे, सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या. आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ. यावेळेस मोठं संकट आहे, जास्ती नुकसान आहे, त्यामुळे मदत पण त्यांना जास्तीची आपण व्यवस्थित सगळ्यांना होईल असं करू आपण. आणि पुलाचा विषय येतो तर लगेच तुम्ही कलेक्टरला पण हे करा. मी कलेक्टरला पण सांगतो आणि संबंधित विभागाला सांगतो त्याचा प्रस्ताव बनवायला. चालेल साहेब, चालेल. हो सर. प्रस्ताव बनवायला सांगतो मी ताबडतोब. चालेल साहेब, चालेल. ठीक. ओके. हो, धन्यवाद सर. ठीक. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.